नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या भागात आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी शरीरामध्ये मन कुठे असतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचा ठाव आज तागयात लागलेला नाहीये। मन वढाय वढाय आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात, इतकं मन चंचल असतं। मनाचा आकार हा माणसानुसार बदलत असतो, त्याचे रूप रंग माणसानुसार बदलत असतात। या मनाचा जर कधी शोध लागला तर पोलिसांना गुन्ह्याची उकल करणं अगदी सोपं होईल, कारण शेवटी गुन्हेगाराच्या मनाचा ठाव घेत पोलीस त्याच्या मागावर जायचा प्रयत्न करत असतात। पण या केसमध्ये गुन्हेगाराच्या मनात काय चाललंय हे पोलिसांना कळायची सुतराम शक्यता नव्हती। प्राची या सगळ्याचा भाग होती की ती सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अडकत जात होती। आता कुठे आहे ती? तिचं पुढे काय झालं? जयेश सोबत वेदांतीचा भाऊ सिद्धू काय करत होता? त्या दोघांचं काय कनेक्शन? जयेश आणि वेदांती एकमेकांना ओळखत होते का? आणि पोलिसांना मिळालेली बॉडी नेमकी कोणाची होती? जयेश, शेखर, मामा की आदर्श या तिन्ही मुलींचा एकमेकांशी काही संबंध होता की तिघींच्या बाबतीमध्ये वेगळंच काही चाललं होतं? पोलिसांसमोर फक्त प्रश्नांची मालिका उभी होती आणि त्यामुळे ते पुरते भांबावून गेले होते। त्यामुळे त्यांनी आता ठरवलं की एकेका मुलीचा शोध घ्यायचा। एक जरी मुलगी सापडली, तिच्या बाबतीमध्ये काय घडलंय हे पोलिसांना जर कळलं तर पोलिसांना तपासाची दिशा ठरवता येईल। पण सध्या पोलिसांसमोर एकच मोठा प्रश्न होता, ती सापडलेली पुरुषाची बॉडी नेमकी कोणाची होती? सर, काल जी रस्त्याच्या बाजूला बॉडी सापडली त्याची पीएम रिपोर्ट। सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टवरनं कळतंय की ती बॉडी एका 20-22 वर्षाच्या तरुणाची होती। डोक्यामध्ये कुठल्या तरी जड वस्तूने 3-4 वेळा घाव केला आणि त्याच्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झालाय। एक काम करा, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठली मिसिंग कंप्लेंट आहे का चेक करा आणि या बॉडीची इन्फो मॅच करा। ओके सर। आलास? सिद्धू कुठे? सिद्धू 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 कुठे आहे? माझं माझे लेकरू कुठे आहे? सिद्धू अक्का, सिद्धू कुठे आहे? माझा अक्का अगं अक्का माझा सिद्धू कुठे आहे? घेऊन येणार आहे माझा अक्का सिद्धू। अगं शांत हो, शांत हो। हे बघ, आपल्याला जर सिद्धूला परत आणायचं असेल ना तर त्या शेखरचे सगळे पैसे परत करावे लागतात। निधीताई, मला ना खूप भीती वाटते। एकतर आधीच वेदांतीताई आपल्याला सोडून गेली आणि त्यानंतर सिद्धू पण। तू तर मला नाही ना सोडून जाणार? नाही गायत्री, असं काहीच होणार नाही। ते दोघं सुद्धा परत येतील, तू रडू नकोस। चल आतमध्ये। अरे पण एवढे पैसे आपण आणायचे कुठून? आता सगळे दागिने त्या सोनाऱ्याकडे गहाळ आहेत। आता राहिलं तर हे घर विकण्याशिवाय काही पर्याय नाही। अरे चालेल अक्का। अक्का एक काम कर, तू घराचे पेपर घेऊन ये, आपण हे घर विकून टाकू, त्याचे पैसे येतील ना ते शेखरला देऊ आणि आपल्या सिद्धूला सोडून घेऊ, मग बघू पुढचं काय ते। ठीक आहे ठीक आहे, माझ्या लेकरांपुढं ह्या घराची किंमत काहीच नाही। मी पेपर घेऊन येते, मी पेपर घेऊन येते। अक्का, मी लवकरात लवकर बघतो, पैशांचा बंदोबस्त करतो मी। हा, काळजी करू नकोस। कसंही कर आणि हे घर विक, माझ्या लेकराला घेऊन ये। हो हो गा, जा, माझ्या सिद्धूला घेऊन ये, माझ्या सिद्धू। ओके सर, येस सर, आपल्या खबरेने टीप दिली आहे की वेदांतीचा मामा घर विकून पळण्याच्या तयारीत आहे। काय? हो सर। घर का विकतायत ते? हे घरचे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत। मलाही असंच वाटतंय सर। सर, वेदांती गायब होण्यामागे या मामाचाच हात असावा। एक काम करा, या मामाला ताब्यात घ्या, पोलिसी खाक्या दाखवा, बोलता करा त्याला। ही केस वाटते तितकी सोपी नाहीये। आपल्या नेहमीच्या पद्धतीला ब्रेक देऊन त्याची विचारपूस करा। ओके सर। करडे, पाटील मॅडम, चला।
अक्का 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 घराला पार्टी लागली आहे. म्हणजे कमी पैसे देत आहेत पण सगळं कॅश पेमेंट करायला तयार आहेत. अगं आता टोकन पण द्यायला रेडी आहेत ते लोक. काय रे, घर विकून कुठेतरी पळून जाण्याची तयारी आहे काय? हा? नाही साहेब, तसं काही नाही आहे. काय आहे म्हणजे अहो हे घर ना आम्हाला लाभलंच नाही साहेब. म्हणजे बघा ना, या घरात राहायला आलो आणि दाजी गेले आणि नंतर आता वेदांती गेली आणि आता म्हणून ना आम्ही आता हे घर विकून दुसरं काहीतरी बघतोय. हो साहेब. वेदांतीला शोधायचं सोडून घर विकायची घाई काय एवढी? वेदांती कुठे आहे? अहो नाही साहेब, आम्हाला खरंच माहित नाही ती कुठे आहे. आम्ही पण तिला शोधतोय. हे बघ बेटा, तुझा मामा ना खोटं बोलतोय, काहीतरी लपवतोय. नक्की काय झालंय तू तरी सांग आम्हाला. नाही काही नाही सर, ते ते ठीक आहे, जोपर्यंत वेदांती सापडत नाही तोपर्यंत हे घर विकायचं नाही. पाटील मॅडम, करडे, चला. साहेब, ओ साहेब. करडे, हे लोक नक्की आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. काय लपवत आहेत? हे दे बेटा, इकडे. हे बघ, तू घाबरू नकोस. नक्की काय झालंय हे आम्हाला सांग. काही लपवू नको, आम्ही तुझी मदतच करू. मामा आणि आई पैसे साठवतात सिद्धूला सोडवण्यासाठी. सोडवण्यासाठी? पण सिद्धूला कुठून सोडून आणायचंय? त्या दिवशी तो शेखर आला होता. साहेब, साहेब मी शेखरकडून काही पैसे घेतले होते. त्याला काही करून ना वेदांती सोबत लग्न करायचं होतं. आता वेदांती सोबत त्याचं लग्न होत नाहीये म्हणून तो त्याचे पैसे परत मागत होता. आम्हाला म्हणाला, मी सिद्धूला घेऊन जातो, तुम्ही पैसे परत आणून द्या, तोपर्यंत मी सिद्धूला सोडणार नाही असं धमकावून गेला साहेब तो आम्हाला. अरे, ही गोष्ट आम्हाला पहिली का नाही सांगितली तुम्ही? पोलिसांपासून कोणती गोष्ट लपवून ठेवल्याने प्रॉब्लेम वाढतो, कमी नाही होत. साहेब, शेखरने आम्हाला सांगितलं की पोलिसांना कळवलं तर सिद्धूला मारून टाकेल. हो साहेब. ठीक आहे, तू आत्ताच्या आता शेखरला फोन लाव. त्याला सांग की पैसे तयार आहेत, आज संध्याकाळी त्याच्या घरी घेऊन येतो. हो साहेब, पण पैसे? ते आम्ही अरेंज करतो. तू फोन लाव आत्ताच्या आत्ता. हो, लाव. हॅलो शेखरराव. जा. साहेब, सिद्धूला काही होणार तर नाही ना? मामा, पोलिसांवरती भरोसा ठेव, आम्ही त्याला काही होऊन देणार नाही. जा. हो सर. शेखरराव, शेखरराव. कडे कडे दरवाजा तोड. सर, मला वाटतंय आपण येण्याची खबर त्याला मिळाली म्हणून तो सटकला. कडे, पण आपण इथे येणार हे आपल्याशिवाय दुसरं कोणालाच माहिती नव्हतं. त्याला कसं कळलं? साहेब, सिद्धूला मारून टाकेल हो साहेब. तो गोंधळ झाला साहेब. अहो, घर विकून पैसे देणार होतो ना आम्ही. सिद्धू. मामा, जरा शांत राहा. कडे, शेखरचे आणि सिद्धूचे दोघांचे फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा, सगळीकडे चौकशी करा. काही ना काहीतरी नक्कीच सापडेल. सर. जा. चल चल म्हटलं ना. आता झालं ना लग्न, आता तरी मला सोडा ना प्लीज. हे बघ, आता शेवटचा विधी. हा एकदम शहाण्या मुलीसारखा पार करायचा आणि मी उद्या सकाळी तू तुझ्या घरी. कळलं? चल बस एका जागेवर बस. प्लीज
प्लीज मी तुम्हाला खरं सांगते, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. मला त्याला नाही फसवायचंय, मला हे असं नाही करायचंय. ही लोक कोण आहेत, माझं तुमच्याशी का लग्न लावलंय मला नाही माहिती. प्लीज प्लीज मला मदत करा. हे बघ शांत हो. मला सुद्धा या सगळ्या गोष्टी नाही पटत आहेत, पण जा मरता जा. अरे आजची रात्र तुझी आहे, काय करायची ते मजा कर. हा काय लाजतोय माझा पोरगा. ए बेडा जा. ऐश. उद्या पोरीचा विषय संपून टाका. होय साहेब, तुम्ही काळजीच करू नका. माझाही तुझ्यासारखा नाईलाज आहे. काय काय करता येईल? तुला गाडी चालवता येते? अगं म्हणजे टू व्हीलर येते का? थांब, सगळेजण झोपू देत. बैस इथे. पटकन पळून जा, सगळीजण झोपलेत. लवकर जा. थँक्यू श्रीधर, तुम्हाला मदत केल्याबद्दल. तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. उठ लवकर. अरे ती पोरगी पळते, ती पळाली ना बॉस मारून टाकली आपल्याला. तू गाडी काढ पटकन. बॉस साहेब 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 पोरगी पळते, तू गाडी काढ लवकर. काय बोला रे? गाडी काढ. चल 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 पाठी बघायचा. चल 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 पाय लवकर. हे बघ, जिथे भेटेल तिथे ठार मार, सोडू नकोस. बॅक आहे का? तुझ्यासाठी केलं होतं ना सगळं. ती पोरगी पोलीस स्टेशन मध्ये गेली ना तर सगळ्यांना जेलमध्ये जावं लागेल. चल, घाण टाकली होती का रे? का? सर, रस्त्याच्या बाजूला आपल्याला जी डेड बॉडी सापडली त्याचा इन्फो एक आदर्श नावाच्या मुलाबरोबर जुळतो. सर, हा आदर्श गेल्या 8-10 दिवसापासून गायब आहे आणि त्याची मिसिंग कंप्लेंट लांजा पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड आहे. एक काम करा, आदर्शचे आई वडील आणि या बॉडीचे DNA मॅच करा, बघा काय माहिती मिळते का.
ओके सर. सर ही केस जास्तच कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे. एकतर आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत आणि जेव्हा आपल्याला लीड मिळते तेव्हा पुन्हा एकदा आपण डेड एंड जवळ येऊन थांबतो. ते तर आहेच नाही कोणी. पण ही प्राची, सुकन्या आणि वेदांती या तिघी साधारण एकाच वयाच्या आहेत आणि वेदांतीला पण शेवटचा आश्रमामध्ये जाताना बघितलं गेलं आणि नंतर ती गायब झाली. बरोबर? बरोबर सर. तसे आपल्याकडे फुटेज पण आहेत. म्हणजे या आश्रमामध्येच एक काम करा, आश्रमामध्ये चौकशी करा, बघा काय माहिती मिळते का. ओके सर. मुली, तुझं नाव काय आणि एवढ्या रात्री तू तिथे काय करत होतीस? तुझा घरचा ऍड्रेस, नंबर काही सांगू शकशील? सर, डॉक्टर म्हणत होते ती शॉकमध्ये आहे. तिला काही विचारलं ना ती सारखी रडते आणि मी पण 2-3दा विचारण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच बोलत नाही. पाटील मॅडम, अंगावरची ही साडी, हे सगळे दागदागिने हे बघून असं वाटतंय की नुकतंच तिचं लग्न झालं असावं. असू शकते. कदाचित हुंडाबळीचं प्रकरण असावं. एनिवे, जर तिने काही सांगितलं तर लगेच मला कळवा. ओके सर. अच्छा, मला एक सांग, ह्या तुमच्या रेक्टर मॅडम म्हणजे शारदाताई, त्या कशात स्वभावाने? शारदाताई खूप चांगल्या आहेत सर. त्या आमची सगळ्यांची खूप काळजी घेतात आणि आम्हाला अगदी घरच्यांसारखी वागणूक देतात. अच्छा. आणि सुकन्या, ती कशी होती स्वभावाने? म्हणजे कधी शारदाताईंचं आणि सुकन्याचं काही भांडण वगैरे झालं होतं का? वाद झाले होते का? सुकन्याताई तशी बिनधास्त होती. हा, पण शारदाताईंचा आणि तिचा मध्ये वाद झाला होता. हे बघ सुकन्या, तुला अनुभवातून सांगते मी. अगं स्वतःच्या पायावर उभी राहा, सेटल हो. तो मुलगा चांगला नाहीये का तुझ्यासाठी? अगं त्या मुलाच्या सोबत राहिलीस ना तर आयुष्य बर्बाद होईल तुझं. हे बघा शारदाताई, मला त्याच्याबद्दल कोणीही काही बोलायचं नाही. आय लव्ह हिम अँड ही लव्ज मी टू. आणि आता तेवढी अक्कल आहे मला. नाव काय होतं त्या मुलाचं? काहीतरी आदर्श आदर्श नाव होतं त्याचं. आदर्श. रस्त्याच्या बाजूला आपल्याला जी डेड बॉडी सापडली त्याचा इन्फो एक आदर्श नावाच्या मुलाबरोबर जुळतो. तुला नक्की आठवतं त्याचं नाव आदर्श होतं? हो सर, मी भेटले सुद्धा होते त्याला. सर, मी आदर्शाची हिस्ट्री काढली. तो एक गुंड प्रवृत्तीचा तरुण होता. 1-2 केसेस पण आहेत त्याच्यावर. राजकारणात आणि 2 नंबरच्या धंद्यात देखील तो सामील होता. गुड. म्हणजे आता सुकन्याला शोधायला आपल्याला नवी दिशा सापडली. सर, त्या रस्त्यावर सापडलेल्या बॉडीचे DNA रिपोर्ट. सर, त्या बॉडीचे DNA आदर्शच्या आई वडिलांबरोबर मॅच होतात. म्हणजे ती बॉडी आदर्श. सर, कदाचित असं तर नसेल की आदर्शला त्याच्या विरोधकांनीच मारलं असेल आणि सुकन्या ह्या सगळ्यामध्ये अडकली असेल? होऊ शकेल. पण जर तसं असेल तर सुकन्या आता कुठे आहे? आणि जर तिचा खून झाला तर तिची बॉडी कुठे? नायकोडी, आपल्याला नवीन दिशा तर सापडली आहे पण 100 प्रश्नही आहे. हो सर. सर, मला वाटलं होतं की या केसमध्ये आदर्श आपली मदत करेल, पण डेड एंड. एक काम करा, त्या आश्रमाची रेक्टर शारदा हिची परत एकदा चौकशी करा. कदाचित आदर्शला सुकन्यापासून दूर ठेवण्यासाठी तिने स्वतः सुकन्याला डांबून ठेवलं असेल. काय ना, स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आजकाल माणूस कुठल्या लेवलला जाईल काय सांगता येत नाही. ओके सर. तुमच्या आश्रमात राहणाऱ्या सुकन्या नावाच्या मुलीचं एका आदर्श नावाच्या मुलाबरोबर प्रेम होतं. त्या आदर्शाची डेड बॉडी सापडली आम्हाला. त्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? काय? नाही सर, मला काहीच माहिती नाही. तो मुलगा तर तुम्हाला आवडत नव्हता ना? मग त्याच्या जाण्याची बातमी ऐकून एवढा दचकलात का? सर, तो मुलगा वाया गेला होता म्हणून मला आवडत नव्हता आणि म्हणून सुकन्याला मी त्याच्यासोबत नको राहू म्हणत होते. तुमचा विरोध होता म्हणूनच तुम्ही सुकन्याला गायब केलं आणि आदर्शचा खून केलात, बरोबर ना? नाही सर, हो मी असं का करेन? मी साधी क्रेक्टर आहे. ह्या गोष्टीचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. त्या दिवशी वेदांती तुमच्या आश्रमात आली होती. कशाला आली होती ती? वेदांती? कोण वेदांती? अच्छा, ही आली होती, सुकन्याला भेटायला आली होती. पण सुकन्या आश्रमात नव्हती म्हणून मीच तिला सांगितलं, तेव्हा ती बाहेर निघून गेली. भेटायला आली होती म्हणजे? त्या एकमेकींना ओळखत होत्या? हो, त्या चांगल्या मैत्रिणी होत्या. आणि सुकन्या जेव्हा बेपत्ता झाली ना
तेव्हा मी तिला फोन केला होता, पण तिचा फोन स्विच ऑफ लागला. आता ही वेदांती सुद्धा गायब आहे आणि त्याचबरोबर प्राची नावाची एक मुलगी सुद्धा गायब आहे. सुकन्याने तुम्हाला प्राचीबद्दल काय सांगितलं होतं? नाही सर. मॅडम, या तिन्ही मुली गायब होण्या अगोदर त्यांचं लास्ट लोकेशन तुमच्या आश्रमाच्या आसपासचं आहे. ज्या आश्रमाचं नाव तुम्हाला इतकं प्रिय आहे ना, ते आता धोक्यात आहे. त्यामुळे जर का तुम्हाला या प्रकरणाबद्दल काही माहिती असेल ना, तर सांगा प्लीज. सर, मी खरंच सांगते, त्या मुलींबद्दल मला काहीच माहिती नाहीये. ठीक आहे पाटील मॅडम, आश्रमाचं रजिस्टर चेक करा आणि सगळे डिटेल्स घेऊन या. हा बोला नायकोडी. सर, आश्रमाच्या रेक्टर शारदा मॅडमकडे मी चौकशी केली, पण विशेष काही माहिती मिळाली नाही. इनफॅक्ट यामागे त्यांचा काही हात असेल असं मला वाटत नाही. सर, या अगोदर ज्या 2 मुली गायब झाल्या होत्या त्या प्रियकरासोबतच पळून गेल्या असं शारदा मॅडमनेच मला सांगितलं. बरं, अजून काही? हो सर. सर, सुकन्या आणि वेदांती ह्या एकमेकांच्या आधीपासूनच मैत्रिणी होत्या. त्या दिवशी वेदांती सुकन्यालाच भेटायला आश्रमात आली होती. एक काम करा, ते CCTV फुटेज परत एकदा चेक करा आणि आसपास प्राची आहे का बघा, म्हणजे तिचं येणं जाणं आहे का ते चेक करा. ओके सर, मी चेक करून तुम्हाला रिवर्ट करतो. सर, आपल्या खबऱ्याचा फोन आला होता. शेखर त्याच्या घरी जाताना दिसलाय. जीप काढा. सर, काय रे, पुढे चाललास? चला, चल चल चल, इकडे उभा राहा. सिद्धू कुठे? बोल. कोण सिद्धू साहेब? बोल, कुठे आहे सिद्धू? साहेब, कोण सिद्धू? मला काही माहित नाही साहेब. सिद्धूच्या घरातून तू त्याला पळवून नेलायस. तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आहे. बोल, कुठे आहे? नाहीतर सांगतो साहेब. साहेब, अहो, त्या दिवशी मी त्याला घरातून घेऊन बाहेर पडलो आणि मग मी घरी आलो आणि रात्री झोपून गेलो साहेब. पण सकाळी मला मामाचा फोन आला. तो म्हणाला, माझे पैसे तयार आहेत, मी सिद्धूला न्यायला येतोय. साहेब, मी खूप घाबरलो होतो, कारण सिद्धू माझ्याजवळ नव्हता, म्हणून मी फरार झालो साहेब. पण त्याला एक मुलगा घेऊन गेला साहेब. कोण होता मुलगा? चेहरा आठवतो त्याचा? अरे बोल ना पटकन. साहेब, साधारण 20-22 वर्षाचा मुलगा होता साहेब तो. मला त्याचा चेहरा अगदी व्यवस्थित आठवतोय साहेब. नीट आठवून ठेव. अरे, याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चला आणि स्केच आर्टिस्टला बोलवा. आज सांगेल तसं स्केच काढा त्या मुलाचं. सर, चाल साहेब. बाळा, उठ बघू आता. त्या आश्रमामध्ये अजून काही माहिती मिळते का बघा. सर, शेखरच्या सांगण्यानुसार जे स्केच बनवलं ते जयेशचं निघालं. ताबडतोब याच्या घरी जा आणि उचलायला पोलिसांना गुमराह केला म्हणून चांगलाच तुरवा. ओके सर. बहुतेक घरात नाहीये. सर, जयेश गायब आहे. त्याच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर कळलं की गेले 3-4 दिवस तो घरीच आलेला नाहीये आणि तो ज्या घरात राहत होता ते घर भाड्याचं असून त्याने तिथे दिलेली सर्व माहिती ही खोटी आहे. हा जयेश प्राचीला शेवटचं भेटला होता. कदाचित तो कुठल्या तरी टोळीला सामील झाला असेल, जे सगळं हे काय करतायत. एक काम करा, जयेशचं स्केच सर्क्युलेट करा सगळीकडे आणि आपल्या खबऱ्यांना पण माहिती द्या. तरडे, या जयेशचा बंद फोन कुठल्या कुठल्या लोकेशनला फिरत होता आणि त्यातलं कॉमन लोकेशन कुठलं आहे ते तपासा. आपल्याला सापळा रचावं लागेल. तो नक्की सापडेल. ओके सर. सर,
हॉस्पिटलमधून फोन आला होता, वेदांती सापडली आहे. कुणीतरी तिला हॉस्पिटलला नेऊन सोडले. वेदांती? हो. चला. वेदांती, बाळा ठीक आहेस ना तू? इतके दिवस कुठे होतीस आणि कोण कोण होतं तुझ्याबरोबर? नाही, मी एकटीच होते. मी त्या दिवशी सुकन्याला भेटायला जात होते, माझी मैत्रीण. मला खूप टेन्शन आलं होतं, म्हणून मला तिला भेटायचंच होतं. पण मी आश्रमात गेले तर मला कळलं की ती भाटे गावाला गेली आहे, म्हणून मी तिकडे जायला निघाले. पण भाट्याच्या पुलापर्यंत पोहोचले तेव्हा तिथे अचानक एक कार आली, त्यातनं काही माणसं उतरली आणि त्यांनी मला किडनॅप केलं. तुझ्याबरोबर जबरदस्ती केली का कोणी? नाही, जबरदस्ती नाही केली, फक्त कोंडून ठेवलं होतं. त्या दिवशी ते अचानक आले आणि मला घेऊन बाहेर पडले तिथनं, आणि नंतर रस्त्यात मध्येच कुठेतरी फेकून दिलं. वेदांती, हे फक्त तुझ्यासोबत नाही, सुकन्यासोबत पण असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला. सुकन्या कुठे? तिला काय झालं? रिलॅक्स, तुला भेटवू आम्ही. ती सध्या शॉकमध्ये आहे. मला कळत नाहीये की तुला काहीही न करता का सोडलं त्यांनी, आणि हे लग्नाचं मॅटर काय? बरं, तुझी पर्सनल माहिती का घेतली त्यांनी? तुझ्या नावाने कुठला सायबर क्राईम करायचा होता का त्यांना? बरं, तुझं थंब घेतलं का त्यांनी? नाही. काहीच कळत नाहीये. पाटील मॅडम, हिची मेडिकल करून घ्या आणि हिला घरी पाठवा. हो सर. काळजी घे बेटा. काकी, मला घरी कधी सोडणार? सोडणार ना. लग्न झालं ना की लगेच तुला घरी सोडणार. पण तोपर्यंत तुला काही लागलं ना तर तू मला सांग, मी तुला देईन. ताई, मला नाही माहिती ती लोक कोण होती, पण त्यांनी त्यांच्या मुलाशी माझं जबरदस्ती लग्न लावलं. सुकन्या, ज्या ठिकाणी तू आम्हाला सापडलीस तिथे पोलीस चेकिंग होती, बरोबर आहे? तिथून ते घर किती अंतरावर आहे? मला नाही माहिती. बरं, तिथल्या कोणाचं नाव, त्या गावाचं नाव काहीतरी तर आठवत असेल? एक सूर्या म्हणून माणूस होता, त्याने मला 2-3 वेळा मारलं, जीवे मारण्याची धमकी पण दिली, आणि त्याच्या मुलाशीच त्याने माझं लग्न लावलं. त्याचं नाव ना श्रीधर होतं. त्याने मला मदत केली, आणि ना तिकडे 2 जणी पण होत्या, श्रुती आणि प्रीती करून. तू किती वेळ पळत होतीस? सर, मी स्कूटी घेऊन निघाले आणि 5-10 मिनिटं साधारण मी स्कूटी चालवत असेल. सर, वेदांतीचा सुद्धा काहीसा लग्नासारखाच प्रकार होता, पण लग्न न करताच तिला सोडून देण्यात आलं. समजा सुकन्याचं लग्न झालं असतं तर तिला मारून टाकण्यात आलं असतं की वेदांतीसारखं सोडून देण्यात आलं असतं, काहीच कळत नाहीये. हा लग्नाशी संबंधित काहीतरी प्रकार आहे नायकोडी. प्राचीला पण त्याचसाठी उचललं असेल असं मला वाटतंय. आपल्याला एखाद्या पुजाऱ्याला भेटून अजून माहिती गोळा करायला हवी, मग समजेल नक्की काय ते. जयचा फोन नेहमी जयस्तंभाच्या जवळपास असायचा, म्हणून मी कॉन्स्टेबल शिंदेला त्याच्या पालथीवर ठेवला होता. पण सर, आत्ताही जयचा फोन तिथेच ऍक्टिव्ह आहे, पण तो आहे की नाही माहीत नाही. तो जो कोणी आहे त्याला ताब्यात घ्या, ताबडतोब. ओके सर. पाटील मॅडम, चला. काय झालं सर? सर, हे बघा, मला खरंच काय माहित नाहीये सर. प्लीज मला जाऊ दे सर, प्लीज. प्राची आणि सिद्धू कुठे? हे बघ, खरं खरं सांग, सिद्धू तुझ्याबरोबर होता याचा आई विटनेस आहे आमच्याकडे. बोल, नाही तर इतका तुडवेन ना, सगळे हवा काढून टाकेल तुझी. सर,
सर मी सोशल मीडियावरून श्रीमंत मुलींशी मैत्री करतो सर आणि त्यांच्याकडून पैसे घेतो. पण सर एक टोळी आहे जी मुलींची तस्करी करते. जर मी प्राचीला भेटायला बोलवलं त्या दिवशी मला पुजारीने कॉल केला होता. त्याला बावली हवी होती सर आणि मला पैशांची गरज होती. ते लोक तिथे आले, प्राचीला घेऊन गेले आणि मला कॅश दिली सर त्यांनी. तर बघितलं थोबाडाने किती इनोसंट वाटतोय पण सराईत गुन्हेगार आहे हा. सिद्धू कुठे आहे? कुठे आहे सिद्धू? आता बोलतोस काय? सर तो सिद्धू मला दिसला तेव्हा सर मला एका लहान मुलाची ऑर्डर होती सर. तिथे गर्दी खूप होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन मी त्याला घेऊन पळून गेलो सर. तो कोण पुजारी आहे ना? त्याचा नंबर काढ. दे लवकर नंबर. चल. 977. सर प्राची बरोबर काय झालं हे तर कळलं पण सुकन्या आणि वेदांती बरोबर नेमकं काय घडलंय हे अजून समजलं नाहीये. या वेदांतीचाही प्रश्न माझ्या डोक्यात घुमतोय. जर सगळ्या मुलींना लग्नासाठी उचललं असेल तर सिद्धू त्याला का उचललं? हे कसलं रॅकेट आहे? सर पुजाऱ्याचा नंबर ट्रेस झालाय आणि त्याचा पत्ता पण मिळालाय. चला. पंडितजी साहेब खरं तर हा सगळा माझाच प्लॅन होता. मी गावागावात जायचो आणि तिथल्या श्रीमंत पण अशिक्षित लोकांना गाठायचो. म्हणजे त्यांच्या मुलांच्या जन्मपत्रिकेत मांगलिक दोष असं सांगायचो आणि मग त्यांच्याकडून भरपूर पैसे उकळायचो. प्राचीला आणि सुकन्याला हे माझ्याच सांगण्यावरनं उचललं होतं. वेदांतीला पण तूच उचललं होतंस ना? हो साहेब, वेदांतीलाही माझ्याच सांगण्यावरनं उचललं होतं. पण नंतर मला आठवलं की तिची आई जन्मपत्रिका घेऊन माझ्याकडे आली होती. मी तिचा फोटो बघितला होता आणि तिच्या जन्मपत्रिकेत आधीपासूनच मांगलिक दोष होता. आणि अशा परिस्थितीत जर तिचं लग्न केलं असतं तर तिचा होणारा नवरा लवकर मेला असता आणि माझा धंदा बुडाला असता. म्हणून मग गुंडांना सांगून मी त्याला सोडून दिलं. प्राची, सिद्धू आणि सुकन्या यांचं काय केलं तुम्ही आणि तुमच्या गुंडांनी? बोला का? सुकन्याचं लग्न मीच लावलं होतं. प्राचीचं लग्न लावताना तुम्ही मला पकडलं आणि सिद्धूचंही लग्न कालच लावलंय. लग्न लावल्यानंतर काय करतात त्यांचं? लग्न लावल्यानंतर आम्ही त्यांना मारून टाकत होतो. कधी कधी ऑर्गनसाठी विकायचो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. या मुलांचा असा धंदा करता तुम्ही? नंबर द्या त्या गुंडांचा. चला लवकर. बोला, आजपर्यंत किती मुलं उचलली? सारा सांगा. सांगतो 20-25 मुलं उचलली असतील साहेब. मुलांपर्यंत कसे पोहोचायचे रे तुम्ही? सांगतो साहेब, सांगतो. पोरांना सोशल मीडिया, ग्राउंडवर, रस्त्यावर भेटायचो आणि पोरांना गायब करतो साहेब. किती पैसे मिळायचे? एका मुलाचे 2 लाख रुपये मिळायचे आणि मुलगी जेवढी मोठी तेवढी तिची किंमत मिळायची. आणि लग्न झाल्यावर त्यांना मारायची सुपारी पण आम्हीच घ्यायचो. आदर्शला पण तुम्हीच मारलात ना? बोलो कर. नाही साहेब, तू चुकून मेला साहेब. त्याला मारायचं नव्हतं साहेब, त्याला फक्त बेशुद्ध करायचं होतं. पण फटका इतक्या जोराचा बसला की तो जागेवर मेला साहेब. नाही कोणी यांच्यावर चार्जशीट फाईल करा. आयुष्यभर पस्तावले पाहिजेत हे गुन्हे का आणि कशासाठी केले यांनी. लग्न म्हणजे एक अत्यंत नाजूक धागा. या धाग्यानं आपण एक नवीन कापड विणायला घेणार असतो आणि या कापडावर आपल्या स्वप्नातलं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करणार असतो. फक्त हे चित्र रेखाटण्यासाठीचे धागे हे आपले नसतात.
म्हणून दिवसागणिक आपण हे धागे विणत जातो. आपण कोणते धागे विणतोय, कसे धागे विणतोय हे पाहण्याचं त्या क्षणी भानही नसतं. आपल्या समोर येईल त्या प्रसंगाचे धागे घेऊन आपण विणायला सुरुवात करतो. कुणाचं कापड छान उबदार तयार होतं तर कुणाच्या आयुष्याची होते गोधडी, ठिगळांनी बनलेली. सगळे धागे भावनांचे, भविष्याच्या चिंतेनं ग्रासलेले. म्हणूनच लग्नामध्ये पत्रिकेपेक्षा आपल्या होणाऱ्या जोडीदारावर आपला जर अधिक विश्वास असेल तर आपल्याला कुठल्याही समस्या कधीही उद्भवू शकत नाही. या तिन्ही केसेस पाहताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे आपल्या उच्च शिक्षित समाजामध्ये रूढी परंपरांचं जोखड आपल्या मानेवर अजूनही आपण इतकं घट्टपणे रोवून ठेवलंय की ते उतरवायला आम्ही आजही तयार नाही आहोत. दुसरं, आपल्या मनामध्ये असलेली छोट्या छोट्या गोष्टींबद्दलची भीती. आणि याच भीतीचा फायदा ही पुजाऱ्यांसारखी लोक घेतात आणि त्याचा धंदा बनवतात. आज कितीतरी लोक हे अशा मांगलिक प्रथेचे बळी आहेत. हे ग्रह जर आपल्या आयुष्यावर असेच परिणाम करू शकत असते तर आपल्या कुणालाच कुठलेही कष्ट करायची कधी गरजच पडली नसती. आपण या पत्रिकेतल्या ग्रह दोषांच्या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं, नाहीतर आपल्याच घरातला एखादा मुलगा किंवा मुलगी यांचा यामध्ये हकनाक बळी जाऊ शकतो. सुदैवानं सुकन्या आणि वेदांती वाचल्या, बळी गेला तो आदर्शचा. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.